हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 1 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता आणि आता सखीने चक्क नोकरी करायचं ठरवलंय आणि हा नोकरीचा इंटरव्ह्यू देण्यासाठी ती पोहोचलीये कान्हाच्याच कंपनीमध्ये. आता कान्हा हा खूप श्रीमंत आहे, त्याच्या अनेक कंपन्या आहेत, त्यामुळे सखीला माहीत नव्हतं की या कंपनीचा मालक कान्हा आहे आणि सखी तेथेच पोहोचली. सखी आणि कान्हा जेव्हा समोरासमोर आले तेव्हा सखीला जबर धक्का बसलाय. मग सखी ही कान्हाच्याच कंपनीत काम करणार की दुसरीकडे नोकरी शोधणार, आणि जर तिला याच कंपनीत नोकरी मिळाली तर बॉस आणि एम्प्लॉईचं हे नातं पुढे कसं वाढणार, कान्हा हा सखीच्या मनात पुन्हा एकदा जागा निर्माण करू शकेल की नाही, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी कान्हाला समजवण्याचा प्रयत्न करते की खेळात पैसा आणू नये, नाहीतर त्याचा जुगार होतो. तर कान्हा म्हणतो, नाही सखी मॅडम, असं काही नसतं. उलट खेळात पैसा आल्यावर खेळ खेळण्याची भावना वाढते, मीच जिंकावं असं वाटतं, त्यामुळे हा खेळ तर पैशावरच होणार. सखी चिडून म्हणते, तुझ्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय ठेवू शकते मी कान्हा, कारण तुझ्या मनात नेहमी पैसा पैसा आणि पैसा हाच विचार असतो. प्रेम आपुलकी या भावना तुझ्या मनात नाहीये, तू फक्त पैशांसाठी जगतोस. हे ऐकून कान्हा म्हणतो, नो कॉमेंट्स, चला आजचा खेळ तर मीच जिंकणार आहे, म्हणजे माझे पैसे माझ्याकडेच राहतील. तर सखी म्हणते, हा तुझा गैरसमज आहे, कारण याआधी सुद्धा मी तुला हरवलंय आणि आज सुद्धा मी तुला हरवणार आणि हे 5,000 रुपये मीच जिंकणार. कान्हा म्हणतो, कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स. सखी म्हणते, नाही, माझा माझ्यावर विश्वास आहे आणि आपण आता डायलॉगबाजी करण्यापेक्षा आहे ना खेळूया, मग कोण जिंकतं हे तुला सुद्धा कळेल. कान्हा म्हणतो, ठीक आहे. आणि मग सखी आणि कान्हा या दोघांमध्ये खेळाला सुरुवात होते. सखी आणि कान्हा एकमेकांवर वार करत असतात, आपले पुढचे डाव खेळत असतात. आणि त्याच वेळेस कान्हा हा किरणला इशारा करतो आणि किरण चक्क या संपूर्ण खेळाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्या मोबाईलमध्ये सुरू करतो. सखी आणि कान्हाचा खेळ सुरू असतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सखीचे अकाउंट फ्रीज केले सरकारने, सखीकडे पैसे नाहीये, कान्हाकडून ती पैसे घ्यायला तयार नाहीये. त्यामुळे कान्हाने जाणून बुजून हा सगळा डाव रचलाय की सखीला जिंकून द्यायचं आणि मग सखीला खर्चायला पैसे मिळतील. सखीला हे काय माहीत नसतं आणि सखी ही खूप खुश असते की कान्हा हरतोय आणि मी त्याला हरवतीये. आणि सखी ही क्वीन आतमध्ये टाकते, त्यामुळे सगळ्या बायका खूप खुश होतात. सगळ्या बायका या सखीला सपोर्ट करत असतात आणि कान्हा, अरे देवा हे काय झालं, असं नाटकं सुरू करतो. आणि मग सखीला फक्त कवर आतमध्ये टाकायचं असतं आणि मग सखी जिंकणार असते. आणि सगळेजण सखीसाठी चिअर करतात, सखी सखी. आणि मग सखी हे कवरसुद्धा आतमध्ये टाकते आणि सखी हा गेम जिंकते. त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो, सगळ्या बायका आनंदाने नाचू लागतात. कान्हासुद्धा खुश असतो, पण त्यानंतर शिट यार हे काय झालं असे नाटकं तो करतो. सानप काका आणि सगळे पुरुष मात्र खूप दुःखी होतात. मग सगळ्या बायका सखीला मिठी मारतात, सखीच्या आजूबाजूला गराडा घालून नाचू लागतात, आनंद साजरा करत असतात. किरण आणि कान्हा खूप खुश असतात. आणि मग या सगळ्यांचं सेलिब्रेशन झाल्यावर कान्हा सखीसमोर हे 5,000 रुपये पकडतो. घ्या सखी मॅडम, तुम्ही हा खेळ जिंकलात आणि हे तुमचं बक्षीस 5,000 रुपये. हे पैसे पाहून सखी खूप इमोशनल होते. सखी कान्हाच्या हातातून हे पैसे घेते, सगळेजण टाळ्या वाजू लागतात. सखीचा आनंद गगनात मावत नाही. सखी या पैशांकडे पाहून खूप इमोशनल होते, कारण सखी कितीही श्रीमंत असली पण जेव्हा आपल्याकडे 1 रुपयाही नसतो आणि तेव्हा एवढे पैसे भेटणं म्हणजे तो खरंच खूप आनंदाचा क्षण असतो. सखी ही साईबाबांना थँक्यू म्हणते आणि मग कान्हा आणि चाळीतले सगळेजण, किरण, सानप काका हे सगळे खूप खुश असतात. तर सानप काका म्हणतात, आजचा गेम जरी सखी जिंकली असली ना तरी पुढचा गेम मात्र आमचा कान्हा जिंकणार. तर सानप काका म्हणतात, तेव्हाचं तेव्हा पाहू, हो चला तुम्ही घरात. आणि मग सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. सखीही निघून जाते. आणि किरण हा कान्हाला म्हणतो, मानलं तुला कान्हा, सखीकडे पैसे नव्हते, तुझे पैसे घ्यायला ती तयार नव्हती, म्हणून तू हा खेळाचं सगळं नाटक पैज वगैरे हे सगळं केलंस ना. तर कान्हा म्हणतो, हो किरण, आता सखी मॅडमला तर मला मदत करायची आहे, मग अशी किंवा तशी ती तर मी करणारच. मी तुला सांगितलं होतं तो व्हिडिओ तू रेकॉर्ड केलाय ना. किरण म्हणतो, हो. कान्हा म्हणतो, आता तो व्हिडिओ सरकारला पाठवायचा आणि मला त्या सरकारच्या चेहऱ्यावरचा माज उतरलेला पाहायचा आहे.
सखीच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून तिच्या चेहऱ्यावरचा माज नक्कीच उतरेल असा विचार कान्हा करतो. आणि इकडे सरकारच्या बंगल्यावर अजबच सुरू असतं. सरकार ही मस्त डायनिंग टेबलवर बसून खात असते. सरकारची मावशी म्हणजे सरकारची आई नंदा ही कुठेतरी गायब झाली आहे. ती काही आता मालिकेत दिसत नाही आहे. ती बाहेर गेली वाटतं. आणि सरकार डायनिंग टेबलवर खात असते. वीरू तिच्या शेजारी उभी असते आणि परशुराम, मीनाक्षी हे दोघे जमिनीवर बसून जेवत असतात. आणि त्यांच्या ताटामध्ये एकदम रुक्की सुक्की रोटी आणि साधं काहीतरी भाजी असते. या दोघांनाही खावलं सुद्धा जात नाही, पण सरकारसमोर बोलण्याची त्यांची हिंमत नसते. सरकार मात्र मस्त फ्रूट्स खात असते. आणि त्याच वेळेस सरकारला एक नोटिफिकेशन येतं. सरकार आपला मोबाईल उघडून पाहते तर कान्हाने तिला सखी आणि त्याचा कॅरम खेळतानाचा व्हिडिओ पाठवलेला असतो. सखी आणि कान्हा हे कॅरम खेळताय हे सरकारला दिसतं. सरकार खूप चिडते. वेदूसुद्धा हा व्हिडिओ पाहून खूप खुश होते. आणि मग सरकारला दिसतं की सखी जिंकली आणि कान्हाने तिला 5,000 रुपये बक्षीस म्हणून दिले. कान्हाने सगळं जाणून बुजून केलंय सखीला पैसे देण्यासाठी. हे पाहून सरकारची तळपायची एक मस्तकात जाते. सरकारला खूप राग येतो आणि मग कान्हा तिला कॉल करतो. सरकार फोन उचलते आणि कान्हा विचारतो, व्हिडिओ पाहिला का तुम्ही? पाहिलाच असेल. सरकार काहीच बोलत नाही. कान्हा म्हणतो, वाईट वाटलं असेल ना? वाईट तर वाटणारच ना. मग कसं वाटलं सखीच्या चेहऱ्यावर आनंद पाहून? आनंद पाहून तर वाईटच वाटलं असणार. सरकार, तुम्ही सखीचे सगळे बँक अकाउंट फ्रीज केले, पण मी सखीला पैसे दिले. कसं वाटलं ते पाहून? वाईटच वाटलं असेल म्हणा, चांगलं तर काय वाटणार नाही. हे सगळं ऐकून सरकार खूप चिडते, पण काहीच बोलत नाही. कान्हा म्हणतो, सरकार, तुम्ही सखीला घराबाहेर काढलं. तिची सगळी प्रॉपर्टी तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे. पण सखीच्या चेहऱ्यावर जी गोड स्माईल आहे ना, ती मी तिला दिली आहे या कबीरने. आणि कबीरने दिलेली वस्तू त्या व्यक्तीकडून कुणीही राहून घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही तिच्याकडून सगळं काही मिळवलं असलं तरी सखीजवळ मी आहे आणि तुम्ही ते कधीच हिरावून घेऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून कान्हा फोन कट करतो. सरकारला खूप राग आलेला असतो. या कान्हाचं काय करून काय नको असं तिला होतं. आणि इकडे सखी या 5,000 रुपयांकडे पाहत असते आणि साईबाबांना थँक्यू म्हणते. बाबा, खरंच तुम्हाला सगळं कसं कळतं? मला पैशांची खूप गरज होती. जसं चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतो ना, तशी मी या पैशांची वाट पाहत होते. पण असं अचानक तुम्ही सगळं माझ्यासाठी जमून आणलं. मला पैशांची गरज होती. त्याच वेळेस कान्हाने मला चॅलेंज करणं, 5,000 रुपयांची पैज, मग मी त्याला कॅरममध्ये हरवणं आणि हे 5,000 रुपये जिंकणं, खरंच ही सगळी तुमचीच लीला आहे. असं म्हणून सखी खूप खुश होते. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. आणि इकडे किरण हा कान्हाला म्हणतो, त्या सरकारची चांगली जिरली असेल. तिला असं वाटत होतं सखीला घराबाहेर काढलं आणि ती जिंकली, पण तिला आत्ता कळेल की सखीला घराबाहेर पाडणं ही तिची सगळ्यात मोठी चूक आहे. कारण त्या घराबाहेर कान्हा आहे सखीचे लाड करण्यासाठी. तर कान्हा म्हणतो, नाही किरण, चुकतोय तू. मी काय सखीचे लाड वगैरे करणार नाहीये. किरण विचारतो, हे काय बोलतोस तू? आत्ताच सखीसाठी एवढं मोठं केलंस, तिला घेऊन 5,000 रुपये जिंकून दिलेस, तिची अडचण दूर केली पैशांची, आणि आता म्हणतोय की मी सखीची मदत करणार नाही, तिचे लाड करणार नाही. कान्हा म्हणतो, कळेल ते तुला, कारण मी आता सखीची ना चांगलीच वाट लावणार आहे. किरणला काही कळतच नाही कान्हा असं का बोलतोय, पण कान्हाचा प्लॅन मात्र रेडी असतो. आणि इकडे सखी ही तिच्या घराबाहेर असते. तेवढ्यात एक ओवी नावाची मुलगी तेथे येते. सखी विचारते, काय गं ओवी, एवढी रात्र झाली आहे, तू अजून का नाही झोपली आहे? तर ओवी सांगते, सखी दिदी, मला तुझी मदत हवी आहे. मला शाळेत आहे ना निबंध लिहायला सांगितले होते, पण मी एकही निबंध नाही लिहिलाय. तर सखी म्हणते, अरे देवा, आता रात्रीचे 10 वाजलेत, उद्या सकाळी तुला शाळेत जायचंय आणि तू आता निबंध लिहायला सुरुवात करणार आहे. तर ओवी म्हणते, प्लीज सखी दी, मला थोडी मदत केली तर मला नक्की जमेल. तू किती हुशार आहे. सखी म्हणते, ठीक आहे, सांग किती निबंध लिहायचे? तर ओवी सांगते, 5 लिहायचे आहेत. सखी म्हणते, अरे बापरे, 5 निबंध, ठीक आहे, 5 निबंध लिहायचे ना, तर मी तुला 5 निबंध लिहून देते. पण यानंतर असं करायचं नाही. अभ्यास दिल्यानंतर वेळेत पूर्ण करायचा, तरच मी तुला आज मदत करेल, प्रॉमिस कर. ओवी हो म्हणते. आणि मग सखी तिला वेगवेगळ्या विषयांवर 5 निबंध सांगते आणि ही छोटीशी ओवी सगळे निबंध लिहून घेते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि मल्टी बिलियनियर, करोडपती अब्जोपती कान्हा आणि करोडपती अब्जोपती सखी हे दोघेही सखी सदन चाळीच्या सार्वजनिक शौचालयाच्या लाईन बाहेर टमरेल घेऊन उभे असतात.
एका बाजूला पुरुषांची लाईन असते 4-5 पुरुष, एका बाजूला स्त्रियांची लाईन असते 4-5 स्त्रिया. सगळ्यात मागे किरण कान्हा असतात पुरुषांच्या लाईनमध्ये आणि त्याच वेळेस सखी आणि जान्हवी सुद्धा आपला डब्बा घेऊन तेथे येतात. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप फनी आहे. हे सगळेजण एकच टॉयलेट असतं आणि त्या बाहेर सगळ्यांची लाईन लागलेली असते. तर किरण हा कान्हाला विचारतो, कान्हा तू मला म्हणाला होतास ना की आज मी त्या सखीची वाट लावणार आहे, असं करणार आहे, तू नेमकं करणार तरी काय सांग मला. तर कान्हा म्हणतो, अरे किरण थोडे पेशन्स ठेव, होईल सगळं. आणि मग तेवढ्यात सगळ्या बायका म्हणतात, अगं सखी जोपर्यंत तुला सवय होत नाही ना तोपर्यंत तू जा आतमध्ये, आम्ही थांबतो मागे, काही प्रॉब्लेम नाहीये. सखी म्हणते, अरे वा थँक्यू जाते मी, असं म्हणून सखी ही टमरेल घेऊन आतमध्ये जाऊ लागते. तर तेवढ्यात कान्हा तिला थांबवतो आणि म्हणतो, थांबा सखी मॅडम, कुठे चालला तुम्ही. सखी म्हणते, कुठे चाललात म्हणजे. चालले मी वॉशरूमला. तर कान्हा म्हणतो, तुम्हाला कळत नाहीये का, येथे इतकी लाईन लागली आहे, लाईनमध्ये लागायला का आम्ही वेडे आहोत का की तुम्ही मागून आलात तर पुढे जाल. तर सखी म्हणते, तुला काय प्रॉब्लेम आहे, या सगळ्या बायकांना काही प्रॉब्लेम नाही येतं. कान्हा म्हणतो, अहो त्यांना काही प्रॉब्लेम नाही म्हणजे, अहो हा त्यांचा मोठेपणा आहे, चांगुलपणा आहे, पहा त्यांचे चेहरे, त्यांना सुद्धा प्रेशर आलंय ना, पण बिचाऱ्या कशा उभ्यात की जाऊ दे सखीला पुढे जाऊ द्यायचं. पण त्यांनी त्यांचा चांगुलपणा दाखवला, तुम्ही तुमचा चांगुलपणा दाखवायला हवा ना. तुम्ही कोठेही जायचं नाहीये, तुम्ही तुमचा नंबर आल्यावरच आतमध्ये जायचं. सखी खूप चिडते आणि साईतल्या बायका म्हणतात, ए कान्हा कशाला तिला त्रास देतोय रे, जाऊ दे ना, ती आधीच इतक्या संकटात आहे, त्रासात आहे, तिला थोडी मदत केली तर काय फरक पडतो, जो पण तिला सवय होत नाही तो पण जाऊ दे तिला. कान्हा म्हणतो, नाही हा अन्याय आणि हा अन्याय मी होऊ देणार नाही, तिला नंबर 4 ही टमरेल घेऊन जाऊ देणार नाही. सखी म्हणते, उगाच जास्त मोठ्या बाता मारायची गरज नाहीये, तसंही मी जाणार नव्हते, मी माझा नंबर येईपर्यंत वाट पाहू शकते, आधीची सवय आहे मला. तर कान्हा म्हणतो, सवय आहे म्हणजे सवय करूनच घ्यावी लागेल, सगळ्यांना इथे सवय असते, तुम्हाला सुद्धा सवय करून घ्यावीच लागेल. हे ऐकून किरण जान्हवी हे हसू लागतात. चाळीतल्या बायकांना मात्र आश्चर्य वाटतं की कान्हा असं का करतोय. चाळीतले पुरुष म्हणतात, अरे कान्हा कशाला तिला त्रास देतोय रे, उगाच काही बाही बोलतोय, सकाळी सकाळी तमाशा करतोय. चाळीतल्या बायका म्हणतात, वय सखे जाय तू आतमध्ये, हे कान्हा तुला लेक्चर देत बसेल, उगाच टाइमपास करेल तुझा, जाय आतमध्ये जाय. पुरुष म्हणतात, कान्हा आता अति होतंय बरं का, सखीला त्रास देऊ नको. कान्हा म्हणतो, काय अति होतंय, अहो त्रास नाहीये, हक्क आहे ज्याचा त्याचा. आता या बाकीच्या बायकांना काही काम नाहीये का, काम आहे ना प्रत्येकाला, मग त्यांनी सखीला का आधी जाऊ द्यायचं. सखीला आधी जायचं असेल तर ती सकाळी लवकर उठेल, तिने लवकर उठायचं, लवकर यायचं, लवकर नंबर लावायचा, टमरेल घेऊन आतमध्ये जायचं. पण मी तिला काही जाऊ देणार नाहीये. सखी खूप चिडते आणि म्हणते, आता मी सुद्धा जाणार नाहीये जोपर्यंत माझा नंबर येत नाही तोपर्यंत. मग सखी आणि कान्हा हे लाईनमध्ये उभे राहतात, एक एक करून एक बाई आतमध्ये जाते, मग एक पुरुष आतमध्ये जातो, सगळ्यांचे नंबर सुरू असतात आणि कान्हा हा सखीला पाहण्यात दंग होतो. सखी मात्र तोंड फुगून बसलेली असते, कान्हाकडे पाहून खोटी स्माईल करते, कान्हा सुद्धा स्माईल करतो आणि मग सखीचा नंबर लागतो. कान्हा म्हणतो, जा आता लागला तुमचा नंबर. सखी टमरेल उचलून आतमध्ये निघून जाते आणि मग सगळे पुरुष, सगळ्या बायका कान्हावर खूप चिडतात आणि कान्हाला जाब विचारतात, तू सखीशी असं का वागतोय, सखीला आधीच इतका त्रास होतोय, ती एवढ्या मोठ्या संकटात आहे आणि आम्ही तिला मदत करतोय, तर तू असं का वागतोय. कान्हा चिडून म्हणतो, मी चुकीचा वागतोय, चुकीचा मी नाही वागत आहे, चुकीचे तुम्ही वागताय, तुम्हाला कळत नाहीये का. सखी मॅडम या किती त्रासातून आल्या आहेत आणि ही पहिली वेळ नाहीये जेव्हा त्यांना हा त्रास होतोय, अनेक वेळेस त्यांच्याबरोबर हे झालंय. आणि का झालंय तर त्यांचा मूळमुळीत स्वभाव असल्यामुळे प्रत्येकजण त्यांचा फायदा घेतो. त्या सरकारने त्यांचं सगळं काही लुबाडून घेतलं आणि येथे आल्यावर सुद्धा आपण त्यांच्याशी गोड वागलो, त्यांना मदत केली, तर त्या खमक्या कधी बनणार, त्यांचा स्वभाव कणखर कधी होणार. आपल्याला कणखर, खमकी, स्वतःच्या पायावर उभी राहिलेली, प्रत्येक संकटाला तोंड देणारी सखी पाहिजे की मग अशीच मुळमुळीत प्रत्येक गोष्टीला घाबरणारी, रडणारी सखी पाहिजे. तुम्हीच ठरवा. चाळीतल्या सगळ्या लोकांना हे पटतं. चाळीतले लोक म्हणतात, कान्हा खरं बोलतोय तू, आम्हाला पटतंय तुझं, सखीच्या अशा मुळमुळी स्वभावामुळेच तिला त्रास होतोय, ती खंबीर कणखर बनायलाच पाहिजे. कान्हा म्हणतो, म्हणून मी तिच्याशी एवढं वाईट वागतोय. तर सानप काका म्हणतात, पण त्यामुळे सखी तुझ्यावर चिडेल ना, तुझ्यावर रागावेल ना. कान्हा म्हणतो, चिडू द्या, रागावू द्या, मला काही फरक पडत नाही, पण एक ना एक दिवस सखीला कळेल की मी जे काही करत होतो, वागत होतो ते तिच्या भल्यासाठीच होतं आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, यानंतर सखीला मदत करायची नाही. सगळे म्हणतात, हो आता आम्ही सखीला मदत करणार नाही, तिला
खंबीर खमकी बनू आम्ही सगळे. आणि तेवढ्यात सखी टमरेल घेऊन टॉयलेटमधून बाहेर निघते. कान्हालाही माहीत नसतं आणि कान्हा म्हणतो, सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐका, सखीला कुणीही मदत करायची नाही, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. सखी हे सगळं ऐकते, बाहेर येते आणि म्हणते, वा कान्हा वा, माझ्या पाठीमागे बॅक बिचिंग करतोय. तसंही तुझ्याकडून दुसरी कोणती अपेक्षा नव्हती. तोंडावर गोड गोड बोलायचं आणि मागे कडू कडू बोलायचं, हेच तुझे संस्कार आहेत. आणि सखी या सगळ्या बायकांना म्हणते, मी तुमच्या कुणाचीही मदत घेणार नाहीये, वाईट मानून घेऊ नका, पण मला माहिती आहे तुम्ही सगळे माझ्या भल्यासाठीच करताय, तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून करताय. पण मी सुद्धा ठरवलंय की माझा स्वभाव बदलायचा. आता असं मुळमुळीत नाही राहायचं, तर खमकी बनायचं, खंबीर कणखर बनायचं. कारण या जगामध्ये लोक खूप वाईट आहेत. ते तुमच्या चांगल्या स्वभावाचा फायदा उचलतात, तुम्हाला त्रास देतात. एक व्यक्ती तर माझ्या समोरच आहे असं म्हणून सखी कान्हाला बोलते. कान्हा चिडतो आणि मग सखी म्हणते, आणि दुसरी व्यक्ती म्हणजे ती सरकारने माझं सगळं लुबाडून घेतलं. साईतल्या सगळ्या लोकांना कळतं की कान्हा बिचारा हिच्या भल्याचा विचार करतोय आणि सखी त्याच्यावरच चिडलीये, पण कुणी काही बोलत नाही. सखी कान्हाला म्हणते, कान्हा यानंतर तुला आहे ना साईतील लोकांना सांगायची गरज नाहीये की मला मदत करू नका, मीच कोणाची मदत घेणार नाहीये. तुला आता एक बदललेली सखी पाहायला मिळेल, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून सखी तेथून निघून जाते. चाळीतल्या सगळ्या बायका पुरुष खूप खुश होतात आणि म्हणतात, वा कान्हा वा, तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला. आणि सानप काका चक्क कान्हाला उचलू लागतात. तर कान्हा म्हणतो, ओ सानप काका, उगच नको तेथे प्रेशर देऊ नका, तुमचा नंबर अजून लांब आहे, व्हायचा प्रॉब्लेम. आणि सगळेजण खुदू हसू लागतात. फ्रेंड्स, खरंच हा पब्लिक टॉयलेटचा सीन खूप भारी आहे. म्हणजे एक हा कॉमेडी सीन असताना कान्हाने सखीला कणखर खंबीर बनवण्यासाठी एक भारी प्लॅन तयार केला आहे. आणि मग थोड्या वेळानंतर सखी ही दाभाडे मावशीच्या घरी स्वयंपाक बनवत असते, ते सुद्धा एकटीने. दाभाडे मावशी आणि जान्हवी तेथे बसलेले असतात. दाभाडे मावशी जान्हवीला म्हणते, पाहिलंस का चमत्कार? तर जान्हवी सांगते, हा आपल्या कबीरचा चमत्कार आहे. दाभाडे मावशी हसू लागतात आणि सखी म्हणते, मावशी माझी सगळी तयारी झाली आहे, बटाट्याचे काप बनवते, कटाची आमटी बनवते, मग पुरणपोळी बनवते आणि त्यानंतर पापड तळूया, म्हणजे एकदम भारी मेनू तयार. हे ऐकून दाभाडे मावशी आणि जान्हवीला खूप आश्चर्य वाटतं. दाभाडे मावशी म्हणते, अगं पुरी बस बस, सगळ्या महिन्याचा किराणा एका दिवसात संपवशील का? जान्हवी हसू लागते. सखी म्हणते, मावशी आज मी खूप दिवसांनी स्वयंपाक बनवणार आहे आणि तुम्हाला माझ्या हाताने खाऊ घालणार आहे. दाभाडे मावशी खुश होतात. पण तेवढ्यात सखीला एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज येतो. सखी हा आवाज ऐकून बाहेर येते, तर काल रात्री ज्या मुलीला सखीने निबंध लिहून दिलेले असतात ती ओवी रडत असते. सखीला पाहून ओवी सखीला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते. सखी विचारते, काय झालं बाळा, का रडतीयेस? तेवढ्यात तेथे दाभाडे मावशी आणि जान्हवी सुद्धा येतात आणि ही मुलगी सांगते, सखीताई काय सांगू तुला, काल रात्री मी तुझ्याकडून निबंध लिहून घेतले, पण माझ्या क्लासमध्ये ना एक डेंजर मुलगी आहे. तिने माझ्या वहीचं पहिलं पान फाडून टाकलं आणि तिचं नाव लिहिलं माझ्या वहीवर आणि मॅडमला दाखवलं. मग मॅडमला असं वाटलं की तिनेच सगळं लिहिलंय. तिला शाबासकी मिळाली आणि मॅडमने मला शिक्षा केली कारण माझ्याकडे वहीच नव्हती. असं म्हणून ओवी हातावर ज्या छड्या दिलेल्या असतात ते दाखवते. तिला खरंच खूप लागलेलं असतं. जान्हवी तिच्यासाठी ओला कपडा घेऊन येते. सखी तिच्या हाताला हा ओला कपडा लावून तिचा त्रास कमी करते आणि मग सखी ओवीला समजावून सांगते, ओवी असं रडायचं नाही, परिस्थिती अशा येतात, असं घाबरायचं नाही. तर ओवी म्हणते, पण सखीताई ती मुलगी खूप डेंजर आहे, मला नेहमी त्रास देते, आता मी शाळेत जाणारच नाही. सखी ओवीला समजावून सांगते, नाही ओवी बाळा, असं नाही बोलायचं, असं दुःखी नाही व्हायचं. मला मान्य आहे त्या मुलीकडे तुझ्यापेक्षा जास्त ताकद असेल, ती तुला त्रास देत असेल, पण तुझ्याकडे धीर आहे, पेशन्स आहे आणि तू ते ठेव. आणि तू तुझ्या मनाने अभ्यास करतेस, मेहनत करतेस आणि ती मुलगी तुझ्या हक्काचं लुबाडतीये. आज ती लुबाडेल, पण उद्या जेव्हा परीक्षेत बसेल तेव्हा काय करेल? परीक्षेत तर तिला तुझा पेपर घेता येणार नाही, कॉपी करता येणार नाही, त्यामुळे तिला परीक्षेत काही लिहिता येणार नाही आणि ती नापास होईल. आणि तू सगळं चांगलं लिहिशील, तू पास होशील, तेव्हा तुझ्या मॅडमला सुद्धा कळेल की त्यांची चूक झाली होती, त्यांनी उगाच तुला शिक्षा केली. आणि तुझ्याकडे तर तुझ्या मॅडमची शाबासकी असेल, तुझा नंबर येईल, तू पास होशील, हा आनंद असेल. पण त्या मुलीकडे काय असणार? त्या मुलीकडे काहीच नसेल. एकतर ती नापाससुद्धा होईल आणि तुझ्यासारखी चांगली मैत्रीणसुद्धा ती गमावेल. हे ऐकून या ओवीला खूप आनंद होतो. ती खुश होते आणि सखीला घट्ट मिठी मारते. दाभाडे मावशी सखीला समजावून सांगतात, सखी आता तू जे काही बोलली ना ते तुझ्याबद्दल सुद्धा लागू होतं.
कारण तुझ्याबरोबर सुद्धा तेच झालंय. त्या सरकारने तुझ्या हक्काचं ओरबाडून घेतलंय, चोरून घेतलंय आणि आता तुला सुद्धा या सगळ्यातून बाहेर यायचं आहे आणि त्या सरकारकडून तुझा हक्क परत मिळवायचा आहे. त्यासाठी तुला सुद्धा पेशन्स ठेवावे लागतील आणि तुला हे सगळं नक्कीच जमेल. हे सखीला सुद्धा पटतं. आणि मग थोड्या वेळानंतर कान्हा हा त्याच्या ऑफिसमध्ये केबिनमध्ये बसलेला असतो. कान्हा पिऊनला कॉल करतो. ओ मामा, किती वेळचा चहा मागितला, एवढा उशीर का लागतोय, चहा लवकर पाठवा बरं. कान्हा फोन कट करतो आणि त्याचं काम करू लागतो आणि तेवढ्यात अपर्णा त्याच्यासाठी चहा घेऊन येते. पण कान्हाचं काही लक्ष नसतं. कान्हाला कळतच नाही की माझी आई अपर्णा आली आहे. आणि कान्हा हा चहा घेतो. कान्हा चहा पितो. त्याला चहा खूप आवडतो आणि म्हणतो, वा मामा, काय चहा बनवलाय, आल्याची अशी चव उतरली आहे. मला तर क्षणभर वाटलं की माझ्या आईनेच चहा बनवलाय, खूप भारी. अपर्णा हसते आणि म्हणते, आता आईनेच चहा बनवलाय, मग आईने बनवला असंच वाटणार ना. कान्हा अपर्णाकडे पाहतो आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. तो विचारतो, अरे आई. कान्हा अपर्णाजवळ येतो, अपर्णाला घट्ट मिठी मारतो आणि विचारतो, तू येथे कशी. तर अपर्णा सांगते, आता तू मला म्हणालास की मी काही दिवस घरी राहणार नाहीये, पण तू कोठे जाणार आहे, कधी येणार आहे हे मला सांगितलं नाही आणि मला आता माझ्या लेकराशिवाय कसं करमणार. त्यामुळे मीच शोधून काढलं की कान्हा हा ऑफिसमध्ये असेल म्हणून येथे आले तुला भेटायला. हे ऐकून कान्हा खुश होतो आणि मग कान्हा हा अपर्णाला विचारतो, आजी कशी आहे. अपर्णा सांगते, मा ठीक आहेत. तू मला सांग, सखीचं काय सुरू आहे, सखीने तुला माफ केलं का. तर कान्हा म्हणतो, नाही ना, सखीने अजून मला माफ केलेलं नाही आहे. तर अपर्णा म्हणते, तुमच्या मुलांचं ना असंच असतं, नाहीतर खूप प्रेम करायचं, नाहीतर राग सोडायचाच नाही. आणि माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ना हे तुला तेव्हा कळेल जेव्हा तू बाप बनशील. त्यामुळे सखीला लवकर घरी घेऊन ये. कान्हा खूप लाजतो आणि म्हणतो, काय आई, कुठचा विषय कुठे नेतेस तू, सुतावरून स्वर्ग गाठतीये. तर अपर्णा म्हणते, काही सुतावरून स्वर्ग नाही, लवकर माझ्या सुनेला घरी घेऊन ये, मला नातवंडाचं तोंड पाहायचंय आणि मी साईबाबांना प्रार्थना करेल की लवकरच सगळं काही ठीक होईल. कान्हा म्हणतो, हो हो, बाबा सगळं ठीक करतीलच, आधी तू बस. असं म्हणून कान्हा अपर्णाला खुर्चीवर बसवतो. अपर्णा म्हणते, ही तर तुझ्या बाबांची खुर्ची होती, खरंच तुझ्या बाबांची खूप आठवण येते. कान्हा इमोशनल होतो आणि अपर्णा कान्हाला समजावून सांगते, तुला खरं सांगायचं ना तर माझी खूप इच्छा आहे की तुझ्या बाबांच्या अस्थी आपण पाण्यात विसर्जित करायला हव्या, पण तुझ्या मला असं वाटतं की आधी सूड घ्यायला हवा, पण सुडापेक्षा प्रेम महत्त्वाचं आहे हे मला कळत नाही. कान्हा म्हणतो, बरोबर बोलतेस तू मा, आजकाल ऑफिसला सुद्धा येत नाही, माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाही, त्या कोठे असतात. तर अपर्णा सांगते, 2-3 तास त्या रोज घराबाहेर जातात, पण कोठे जातात काय जातात काहीच सांगत नाही, त्यांना विचारलं तरी काही बोलत नाही. कान्हाला सुद्धा हाच प्रश्न पडतो की 2-3 तास मा रोज बाहेर कोठे जातात हे शोधून काढायला हवं. आता हे सुद्धा रहस्य आहे की माचं रहस्य नेमकं काय आहे, ही बाई 2-3 तास कोठे जाते. आणि इकडे सखीने दाभडे मावशी आणि जान्हवीला जेवण दिलेलं असतं. या दोघी जेवण खातात आणि त्यांचं मन तृप्त होतं. दोघीही एक नंबर, लय भारी असं म्हणून सखीचं कौतुक करतात. सखीला सुद्धा खूप आनंद होतो. सखी सांगते, खरंच मी त्या घरात 1-2दा जेवण बनवलंय, पण ते फक्त कान्हासाठी. घरातील बाकीच्यांना मी कधीच जीव घातला नाही, पण तुम्हाला इथे जेवण देते ना तर मला खूप आनंद झाला आहे. सखीला दाभडे मावशी विचारते, पण तू त्या सरकारला शिक्षा देण्याचं काही ठरवलंय की नाही. सखी म्हणते, दाभडे मावशी, मी सरकारला कशी शिक्षा देणार, कारण सरकारने स्वतःला तेजस्विनी सिद्ध केलं आहे आणि माझ्याकडे त्यांच्याविरुद्ध कोणताच पुरावा नाही आहे. आणि कायदेशीर बाबींचं किंवा मग प्रॉपर्टीचं म्हणाल तर त्यासाठी मला वकील लागतील, आणि वकील म्हटलं की कोर्ट कचेरी, त्याचा खर्च, आणि सध्या माझ्याकडे पैसा नाही आहे. त्यामुळे मी असं ठरवलं आहे की आधी मी नोकरी करणार, स्वतःच्या पायावर उभी राहणार, पैसे कमवणार आणि मग सरकारविरुद्ध लढा देईल. जान्हवी म्हणते, हो सखी, तुला त्या सरकारविरुद्ध लढावंच लागेल. आणि सखी सरकारविरुद्ध लढण्याचा आत्मविश्वासाने निर्धार करते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. सखी आणि कान्हा जेव्हापासून चाळीत आले आहेत ना तेव्हापासून या मालिकेला एक वेगळंच वळण मिळालं आहे. मालिका पाहायला मजा येते.
आजच्या एपिसोडमध्ये सखीने साईतील एका लहान मुलीला समजावून सुद्धा सांगितलं, तिला मदत केली. मग दाभडे मावशी जान्हवीला स्वतःच्या हाताने खाऊ घातलं आणि कान्हाचे प्रयत्न सुरू आहे की सखीला मदतसुद्धा करायची कॅरमच्या खेळातून जिंकून, आणि त्याचबरोबर सखीला आपल्यावर अवलंबून राहायला सुद्धा नाही लावायचं, तिला स्वावलंबी बनवायचं, खमकी कणखर बनवायचं, म्हणजे सरकार तिला आणखीन त्रास देऊ शकणार नाही. आजचा एपिसोड भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. सखी सरकारच्या घरी आपले डॉक्युमेंट्स उरलेलं सामान घ्यायला जाईल आणि मग सरकार तिला म्हणेल, अगं सखी तू भिकारी झाली आहेस, भिकारी. तर सखीसुद्धा सरकारला ठणकावून सांगणार, सरकार मी आज भिकारी जरी झाले असले ना तरी भीक मागत नाहीये, मी स्वतःच्या पायावर उभी राहणार आहे, नोकरी करणार, पैसे कमवणार, स्वाभिमानाने जगणार. माझ्या आईबाबांनी मला तेच शिकवलंय. तुमच्यासारखं नाही दुसऱ्याच्या हक्काचं लुबाडायचं आणि मग त्यावरच हक्क दाखवून माज दाखवायचा. तुमच्यासारख्या माजुड्या बाईला हे कधीच कळणार नाही. ते हे ऐकून सरकारला खूप राग येईल. सखी तेथून निघून जाईल आणि मग सरकार म्हणेल, सखे मला माजुडी म्हणालीस ना, आता पहा मी काय करते ते. मग सरकार आता बदला घेण्यासाठी काय करेल हे पाहावं लागेल. आणि मग सखी एके ठिकाणी इंटरव्ह्यूला जाणार आणि येथे बॉस हा दुसरा तिसरा कोणी नसून चक्क आपला कान्हा असेल. आणि कान्हा म्हणेल की आजपर्यंत मी ऐकलंय की बायको नवऱ्याची शाळा घेते, पण मी आज पहिल्यांदाच नवरा हा बायकोचा इंटरव्ह्यू घेणार आहे ते पाहणार आहे. आणि चक्क कान्हा या ऑफिसचा मालक आहे, येथील बॉस आहे, हे पाहून सखीला मोठा धक्काच बसेल. मग हे कळल्यानंतर सखी इंटरव्ह्यू देईल का की तेथून निघून जाईल. तिने जर इंटरव्ह्यू दिला तर कान्हा तिला 100% नोकरी देईल यात शंका नाही. मग सखी सदन साहित्य या दोघांचा सामना रंगतोच, पण आता या ऑफिसमध्ये सुद्धा कान्हा आणि सखी एकत्र काम करतील आणि हळूहळू त्यांच्यातील गैरसमज दूर होतील. दोघांमधील प्रेम हे पुन्हा एकदा फुलेल असंच वाटतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे लपंडाव मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.